नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपेश एज्युकेशन पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण इयत्ता 12वी मधील भूगोल हा विषय पाहणार आहोत. आणि भूगोल या विषयातील प्रकरण पहिले, ज्याचे की नाव आहे लोकसंख्या, हे प्रकरण आज आपण सुरू करणार आहोत. लोकसंख्या भाग 1 आणि लोकसंख्या भाग 2 हे नंतरचे प्रकरण आहे. तर आपण अगोदर लोकसंख्या भाग 1 हे जे पहिले प्रकरण आहे इयत्ता 12वी मधील भूगोलचे ते पाहणार आहोत. मित्रांनो, लोकसंख्या वाढ ही कशा प्रमाणात होत असते, मृत्यूदर, जन्मदर आणि ते लोकसंख्येची घनता, ह्या जे कन्सेप्ट आहेत त्या आपण एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आज आपला जो लोकसंख्या हा जो पाठ आहे तो सुरू करूया. तर पाठाला सुरू करण्या अगोदर जर रुपेश एज्युकेशन पॉईंट हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली बेल आयकॉनची घंटी त्यावरही क्लिक करा आणि हा क्लास जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकही करा. तर मित्रांनो, आज आपण जो आपला पाठ आहे लोकसंख्या हा सुरू करूया. त्यामध्ये मानव व पर्यावरण यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास भूगोलात केला जातो. भूगोलामध्ये कशाचा अभ्यास होतो तर मानव आणि पर्यावरण हे जे काही असते आजूबाजूचा जो आपला परिसर, त्यामध्ये तो अभ्यास आपण भूगोलमध्ये करत असतो. आणि लोकसंख्येचा अभ्यास हा मानवी भूगोलाच्या एका शाखेत केला जातो. मानवी भूगोलाची भूगोलाची जे शाखा आहेत त्यामध्ये मानवी भूगोलाची एक शाखा आहे, त्यामध्ये अभ्यास केला जातो लोकसंख्येचा. आणि भूगोलाच्या 2 शाखा असतात, त्यामध्ये मानवी भूगोल एक आहे आणि या शाखेत लोकसंख्या भूगोल असे म्हटले जाते. लोकसंख्या भूगोल या शाखेस म्हटले जाते. आणि लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतीबंधाचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. म्हणजे या लोकसंख्या भूगोल यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, त्या कशाचा अभ्यास करायचा आहे त्याविषयी तर सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामध्ये या आपण पाहणार आहोत की लोकसंख्या भूगोलात जो अभ्यास आहे तो भूपृष्ठावरील वितरण, लोकसंख्येचे भूपृष्ठावरील वितरण आणि आकृतीबंधाचा अभ्यास त्यामध्ये केला जातो. आणि लोकसंख्येच्या गुणात्मक व संख्यात्मक रचनांचा अभ्यास देखील याच विषयात होत असतो. गुणात्मक आणि संख्यात्मक हा अभ्यास होतो. त्यानंतर लोकसंख्येच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम, आता लोकसंख्येचा जो अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो त्याविषयी आपल्याला माहिती यामध्ये पाहायची आहे. त्यामध्ये प्रदेशाचा विकास हा देखील लोकसंख्येच्या अभ्यासातील मुद्दे आहेत. या पाठात आपण मानव एक संसाधन म्हणून अभ्यास करणार आहोत. आता लोकसंख्येचा अर्थव्यवस्थेवर एक फार मोठा परिणाम पडत असतो, कारण की एखाद्या देशाची लोकसंख्या जर जास्त असेल तर तो जो देश आहे तो एक गरीब देश होत जात असतो. कारण की त्या देशाकडे जो योजना खर्च करण्याचा जो पैसा असतो तो पैसा म्हणजे लोकसंख्या जास्त असल्यामुळे ते योजना ह्या अपुऱ्या पडत असतात. त्याविषयी आपण आता खाली माहिती पाहू. आणि इथे एक आपल्याला वर्तुळ दिलेले आहेत की विभाजित वर्तुळ, त्यामध्ये आपल्याला जे खंड आहेत त्या खंडाविषयी माहिती दिलेली आहे की त्यांची जी लोकसंख्येची टक्केवारी आणि जी भूमी जी आहे, जागा ज्याला की आपण लँड म्हणतो, त्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये दोन्हीची आपल्याला एक तुलना दिलेली आहे. जे खंड आहेत त्यांची लोकसंख्या किती आहे आणि तिथली जी भूमी आहे त्याविषयी किती प्रमाणात तिथे भूमी आहे याविषयी आपल्याला हे टक्केवारीमध्ये एक माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आपण हे दोन्ही नकाशे तुम्ही पहा. त्यानंतर आपण हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या आधारे यांची उत्तरे पाहू. इथे आपण बघू शकतो, इथे सर्व खंड आहेत: आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. हे जे आहेत हे त्यांची भूमीची टक्केवारी दिलेली, म्हणजे जमीन. म्हणजे आफ्रिका खंड जर आपण पाहिलं तर आफ्रिका खंडाची किती प्रमाणात भूमी आहे, असे सर्व जे खंड आहेत त्यांची इथे भूमी दिलेली आहे. जसे की ऑस्ट्रेलियाची आपण इथे पाहू शकतो की 5.90% ही ऑस्ट्रेलियाची भूमी आहे. त्यानंतर युरोप विषयी आपण पाहू शकतो की 6.80 ही युरोपची भूमी आहे. त्यानंतर आपण दक्षिण अमेरिका पाहू शकतो की दक्षिण अमेरिकेची 12% ही जमीन आहे. त्यानंतर उत्तर अमेरिकेची आपण इथे पाहू शकतो 16.50% उत्तर अमेरिकेची ही जमीन आहे उत्तर अमेरिकेकडे. त्यानंतर आपण आशिया जो आपला खंड आहे तो आशिया खंडाची जी भूमी आहे ती सर्वाधिक जास्त आहे या सर्व खंडापेक्षा. कारण की आशिया खंडाची जी भूमी आहे ती 29.20% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि या सर्व खंडांमध्ये सर्वात जास्त भूमी ही आशिया खंडाकडे आहे. त्यामध्ये आपण जसं पाहू शकतो की रशिया जो देश आहे तिथे मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळ आहे रशियाचे, कारण की रशियामध्ये मोठ्या प्रमाणात भूमी आहे. आणि त्याच नंतर इथं
खंडाविषयी माहिती दिलेली आहे. इथे अंटार्क्टिका आपण पाहू शकतो. त्यानंतर आफ्रिकाविषयी ती माहिती दिली. तर या मॅपमध्ये आपल्याला लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या वितरणाची टक्केवारी दिलेली आहे की कुठल्या खंडामध्ये किती टक्के लोकसंख्या आहे याविषयी आपल्याला इथे माहिती जी आहे ती यामध्ये दिलेली आहे. त्यामध्ये इथे आपण आफ्रिका पाहू शकतो की आफ्रिकेविषयी माहिती इथे दिलेली आहे. त्यानंतर आशियाची जी लोकसंख्या आहे ती जगामध्ये सर्वात जास्त आशिया खंडाची लोकसंख्या आहे. आशिया खंडाची लोकसंख्या ही सर्वात जास्त लोकसंख्या आशिया खंडाची आहे. आणि त्यानंतर क्षेत्रफळाच्या बाबतीत आशिया खंड हा सर्वात समोर आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ हे आशिया खंडाचंच आहे आणि सर्वात जास्त लोकसंख्या हे आशिया खंडाचंच आहे. आणि त्यानंतर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका याविषयी आपल्याला माहिती दिलेली आहे. इथे आपण पाहू शकतो की दक्षिण अमेरिकेची जी लोकसंख्या आहे ती 8%, 8.40% अशी आहे. आशियाची आपण इथे पाहिली की 59% आहे. त्यानंतर आपल्याला उत्तर अमेरिका याविषयी माहिती दिली. उत्तर अमेरिकेची जी लोकसंख्या आहे ती 9.69% ही इथली लोकसंख्येची जी टक्केवारी आहे ती दिलेली आहे आपल्याला. त्यानंतर युरोप जो खंड आहे त्याची जी लोकसंख्येची टक्केवारी ही खूप कमी आहे. जसे की आपण इथे पाहू शकतो की 4.75% एवढीच युरोप या खंडाची लोकसंख्या आहे. पण या 4.75% लोकसंख्या असलेल्या युरोप खंडाने संपूर्ण जगावर त्यांची सत्ता प्रस्थापित केली होती. त्यांनी एक साम्राज्य विस्तार केला होता संपूर्ण जगावर लगे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विषय आपण पाहू शकतो की 0.55% इथे लोकसंख्या आहे. सर्वात कमी लोकसंख्या एक ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यानंतर आता जे खाली काही प्रश्न दिलेले आहेत आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर आपण हे निरीक्षण करून सोडवणार आहोत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहिला आहे की कोणत्या खंडात लोकसंख्या सर्वात जास्त आहे, सर्वात कमी लोकसंख्या ही कोणत्या खंडामध्ये. आपण इथेच पाहिले की ऑस्ट्रेलिया खंडामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आहे. त्यानंतर भूमी व लोकसंख्येने या दोन्ही बाबी सर्वात कमी असलेला खंड कोणता, म्हणजे असा कोणता खंड आहे तिथे भूमी आणि लोकसंख्या ही कमी असेल. तर त्यामध्ये आपण पाहिलं की ऑस्ट्रेलिया हाच उत्तर आहे. कारण की ऑस्ट्रेलियाची जी भूमी आहे ती 5.90% एवढीच आहे. आणि त्याचनंतर ऑस्ट्रेलियाची जी लोकसंख्या आहे ती 0.55% एवढी तिथली लोकसंख्या आहे. त्यानंतर भूमी व लोकसंख्येची टक्केवारी जास्त असलेला खंड कोणता, जे की आशिया आपला आहे. आशिया खंडाची जी भूमी आहे ती सर्वात जास्त आहे 29.20% आणि जी लोकसंख्या आपली ती सर्वात जास्त आहे 59.66% ही आपली लोकसंख्या आहे. 59.65% आहे सॉरी. आणि त्याच्यानंतर कोणत्या विभाजित वर्तुळात एक खंड कमी आहे आणि त्याचे कारण काय हे आपल्याला विचारलेले. तर आपल्याला माहीत आहे की मित्रांनो इथे जर आपण पाहिले तर अंटार्क्टिका हा खंड आहे. कारण अंटार्क्टिका जे खंड आहे त्याची जी अंटार्क्टिका एक खंड आहे. पण या मॅपमध्ये जर आपण तिथे पाहिले तर अंटार्क्टिका हा खंड आपल्याला दिसणार नाही. कारण की अंटार्क्टिका जो खंड आहे तिथे मानवी वस्ती नाही आहे. कारण तिथे जमीन आहे. कारण तो एक बर्फाळ प्रदेश आहे आणि तो जो पृथ्वीचा दक्षिण भागाकडे आहे, दक्षिण गोलार्धामध्ये हा अंटार्क्टिका खंड आहे. तिथे जे आहे तिथे खूप थंड वातावरण असल्यामुळे बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे तिथे मानवी वस्ती निर्माण झालेली नाही. आणि अशा प्रकारे आपण या सर्व प्रश्नांची जी आहेत ती उत्तरे इथे आपण पाहिलेली आहेत. त्यानंतर आता आपण समोर जी माहिती आहे त्याकडे आपण पाहू की भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला दिलेले आहे. त्यामध्ये असं दिलं की लोकसंख्येचे जागतिक वितरण जे आहे ते असमान आहे. जगाची लोकसंख्या 2019च्या आकडेवारीनुसार सुमारे 7.7 अब्ज एवढी आहे. आणि आकडेवारी कधीची आहे 2019ची, जी म्हणजे युनायटेड नेशनची ही आकडेवारी आहे 2019ची. आणि 7.7 अब्ज इतकी जगाची लोकसंख्या आहे. आणि खंडनिहाय लोकसंख्या वितरणाची टक्केवारी खालीलप्रमाणे इथे दिलेली आहे. आता आपल्याला खाली माहिती दिली आहे की कुठल्या खंडामध्ये किती टक्के लोकसंख्या आहे हे आपल्याला खाली सविस्तर माहिती दिलेली आहे. ते आपण एकदम सोप्या पद्धतीने पाहू मित्रांनो. तिथे दिले की उत्तर आणि दक्षिण अमेरिकेची एकत्रित भूमी जगाच्या एकूण भूमीच्या 28% असून तेथील लोकसंख्या केवळ 18%. म्हणजे आता हे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका हे दोन्ही जे खंड आहेत या दोन्ही खंडाची जी भूमी आहे ती 28% आहे आणि तिथली जी लोकसंख्या आहे ती 18%. मग तुम्ही लक्षात घेऊ शकता की 28% भूमी आणि 18% लोकसंख्या. असं तुम्ही म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक वापरू शकता. 28% भूमी आणि 18% लोकसंख्या अशी आहे. कारण की 10% कमी असे तुम्ही समजा.
आणि त्याचप्रमाणे आता आपण आशिया खंडाची भूमी पाहू. आता जो आपला आशिया खंड आहे त्याविषयी पाहू. आशिया खंडाची जी भूमी आहे ती केवळ 30% भूमी आहे. म्हणजे आपली भूमी जी आहे 30% आणि आपल्या इथली जी लोकसंख्या आहे ती 60% आहे आशिया खंडाची. म्हणजे 30 गुणिले 60 असं होतं. 30 दोन्ही 60 असं तुम्ही लक्षात ठेवा. भूमी 30% आणि लोकसंख्या ही 60%. 30 दोन्ही 60 असं तुम्ही लक्षात ठेवा. कारण की भारत, चीन हे लोकसंख्येने सर्वात जास्त जी लोकसंख्या असणारे देश आहेत ते आशिया खंडामध्ये आहेत. जे काय सर्वाधिक लोकसंख्या असणारे देश चीन आणि त्यानंतर भारत हे दोन्ही आशिया खंडात असल्यामुळे आपण लोकसंख्येत सर्वात जास्त लोकसंख्या ही आशिया खंडात आहे. 60% लोकसंख्या आणि 30% भूमी. आणि युरोपमध्ये जर पाहिले तर तिथे 28% भूमी आणि 18% लोकसंख्या असं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर त्यानंतर आपण इथे माहिती पाहिली तर आपल्याला लक्षात येते की बघा युरोप जो खंड आहे त्या युरोप खंडाची जी भूमी आहे ती 60% आहे युरोप खंडाची. आणि तिथली जर लोकसंख्या आपण पाहिली तर ती 5% आहे. म्हणजे युरोपची भूमी 60% आणि लोकसंख्या 5% आहे. कारण की आपण अगोदर 30 दोन्ही 60 असं काहीतरी एक गुणाकार केला तर त्याहून तुम्ही लक्षात ठेवू शकता की यामध्ये फरक 2चा आहे इथे. म्हणजे 60% भूमी आणि 5% लोकसंख्या. कारण की इथे दोनचा फरक आहे. ते एक तुम्ही शॉर्ट ट्रिकमध्ये लक्षात ठेवण्यासाठी वापरू शकता. कारण आशिया खंडाविषयी जेव्हा आपण पाहिले तेव्हा आशिया खंडाची 30% भूमी होती आणि त्याला आपण 2ने गुणले होते तर त्याची 60% लोकसंख्या असं आपण एक लक्षात ठेवू शकतो. आणि याच प्रकारे आपण इथे एक फरक म्हणून लक्षात ठेवू शकतो की भूमी युरोपचं जर पाहिले तर भूमी 60% आणि त्या 7मधून 2 5% तिथली लोकसंख्या. आणि आता त्यानंतर आपण ऑस्ट्रेलियाविषयी माहिती पाहू. ऑस्ट्रेलिया जो खंड आहे त्याविषयी माहिती पाहू. तर ऑस्ट्रेलियाची जी भूमी आहे ती 6% आहे. ऑस्ट्रेलियाची भूमी जी आहे ती 6% आहे आणि तिथली जी लोकसंख्या आहे ती 1% सुद्धा नाही. कारण की ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि तिथली भूमी ही 6% भूमी आहे. एक स्पेशल ऑस्ट्रेलिया खंड आहे तिथे ऑस्ट्रेलिया देश आहे त्याची भूमी 6% भूमी 1%पेक्षाही कमी तिथे लोकसंख्या आहे. आणि आता अंटार्क्टिका जो खंड आहे त्याची भूमी 9% आहे. या ऑस्ट्रेलियापेक्षाही जास्त अंटार्क्टिका खंडाकडे भूमी आहे 9% आहे. परंतु जर तिथं आपण पाहिलं त्यावर स्थायिक असे लोकसंख्या नाही. कारण की हा जो अंटार्क्टिका खंड आहे तो दक्षिण गोलार्धात आहे आणि तिथे जे आहे बर्फ मोठ्या प्रमाणात बर्फ आहे. आणि त्या बर्फ असल्यामुळे तिथे जे आहे लोकवस्ती ही निर्माण झालेली नाही. आणि अंटार्क्टिका खंड हा जगात सर्वात उशिरा सापडलेला खंड आहे. म्हणजे तो आत्ता सापडला होता काही वर्ष अगोदर. जसे की एक 200-300 वर्ष अगोदर तो खंड सापडलेला आहे. 18व्या शतकामध्ये तो अंटार्क्टिका हा खंड सापडलेला आहे. त्यामुळे तिथे लोकवस्ती वगैरे नाही. त्या अंटार्क्टिका खंडावर अनेक देशांच्या प्रयोगशाळा आहेत. आपल्या भारताची तिथे एक प्रयोगशाळा आहे. तिथे एक संशोधनासाठी ती प्रयोगशाळा असते. तिथे स्थायिक एक लोकसंख्या नाही तिथली. आणि आता जागतिक भूमी आणि लोकसंख्येचे वितरण फक्त संख्येवरून स्पष्ट होत नाही बघा. तर ते एका विशिष्ट क्षेत्रफळात किती लोक राहतात याद्वारे देखील लोकसंख्येचे वितरण समजून घेता येते. याला लोकसंख्येची घनता म्हणतात. लोकसंख्येची घनता म्हणजे एखादं जर क्षेत्रफळ आहे तेव्हा त्या क्षेत्रफळामध्ये किती लोक आहेत त्यावरून आपण तिथलं त्या क्षेत्रफळात त्या एक राज्याची किंवा गावाची आपण घनता काढू शकतो लोकसंख्येची. म्हणजे इथे सूत्र दिलेलं आहे बघा की एकूण लोकसंख्या भागिले एकूण क्षेत्रफळ आणि चौरस किलोमीटरमध्ये. हे असं जर आपण गणित केलं तर ते आपल्याला तिथली घनता ही कळत असते. आणि हे तुम्ही करून बघा. जसं की एखाद्या गावाची लोकसंख्या तुम्ही एक 500 लोकसंख्या घ्या आणि चौरस किलोमीटरमध्ये तिथे तुम्ही 5 किलोमीटरचा एरिया असं करून त्याला तुम्ही भाग दिल्यानंतर ते जे काही उत्तर येईल ते लोकसंख्येची घनता अशी असेल. आता त्यानंतर पहा बरे जमते का हे तुम्ही आता पाहायचं आहे. त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की तक्ता 1.1 मध्ये 2018 नुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले देश त्यांचे क्षेत्रफळासह दिलेले आहेत. लोकसंख्येची घनता काढा व खालील तक्ता पूर्ण करा अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. हा जो मॅप आहे तेही तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर हा जो तक्ता आहे तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. इकडे लोकसंख्या देश दिलेत, त्यानंतर लोकसंख्या कोटीमध्ये दिलेली आहे आणि त्यांचे क्षेत्रफळ दिलेले आणि लोकसंख्येची घनता ही तुम्हाला काढायची. आणि घनता काढणे सूत्र आपण आत्ताच पाहिलेले की तिथली लोकसंख्या जी आहे
ती वरती लोकसंख्या लिहायची आणि त्यानंतर त्याला तिथलं जे क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटरमध्ये त्या क्षेत्रफळाने या लोकसंख्येला भागायचे, त्याला भाग द्यायचा. त्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते तिथली घनता हे असतं. इथे 10 देश दिले, त्यामध्ये चीन, भारत, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, इंडोनेशिया, पाकिस्तान, ब्राझील, नायजेरिया, बांगलादेश, रशिया, मेक्सिको या सर्व देशांची तुम्हाला ही घनता ही लिहायची आहे. त्याचनंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण त्याविषयी माहिती पाहू. आकृती 1.1 मध्ये असलेली विभाजित वर्तुळे आणि वरील तक्ता 1.1 यांचा एकत्रित अभ्यास करता पुढील निष्कर्ष काढता येतो की लोकसंख्येचे खंडनिहाय वितरण हे संख्या आणि घनता या दोन्ही दृष्टीने असमान दिसत आहे. जास्त लोकसंख्येच्या प्रदेशात ते प्रकर्षाने जाणवते. लोकसंख्या वितरणाचा आकृतिबंध व लोकसंख्येची घनता यामुळे एखाद्या क्षेत्रातील लोकसंख्या शास्त्रातील वैशिष्ट्ये सहजपणे जाणून घेता येतात. लोकसंख्येचे वितरण भूपृष्ठावर कसे झाले हे नकाशा वाचून सहज समजते. आणि नकाशाची मैत्री इथे तुम्हाला दिले की आकृती 1.1 मधील नकाशा पहा, 1.2 जो नकाशा आहे तो पहा आणि त्यानंतर तुमच्या पुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 83 जो आहे त्या 83 पेजवरला जो नकाशा आहे तोही तुम्ही प्राकृतिक नकाशा आहे तोही पहा आणि लोकसंख्येच्या वितरणावर प्राकृतिक घटकांचा झालेला परिणाम समजून घ्या व खालील तक्ते पूर्ण करा अशी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. त्यानंतर आपण भौगोलिक स्पष्टीकरण पाहू. हे जो तक्ता आहे तोही तुम्हाला पूर्ण करायचा आहे. ते की इथे दिले की एका बाजूला खंड दिलेला आहे, त्यानंतर तुम्हाला इथे दाट लोकसंख्या जी तिथे असते त्याला नेमके कारण काय आहेत त्याविषयी तुम्हाला इथे माहिती द्यायची आहे. जसे की इथे उत्तर अमेरिका दिली आणि तिथं कारण आहे की किनारी प्रदेश, त्यामुळे तिथे जास्त दाट लोकसंख्या आणि लोकसंख्या विरळीत आणि विरळ म्हणजे कमी लोकसंख्या असणारे जे घटक आहेत, जे प्रदेश आहेत त्याला प्राकृतिक घटक काय आहेत त्याविषयी तुम्हाला जसे की वने, वाळवंट, हिमाच्छादित प्रदेश इथे लोकसंख्या जी असते ती विरळ असते, कमी असते. कारण की साहजिकच वाळवंटामध्ये खूप कमी प्रमाणात लोक तिथे राहतात, हिमाच्छादित प्रदेशातही कमी असतात आणि वनामध्ये जास्त लोक नसतात. त्याविषयी तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. आणि भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला आता पाहायचं आहे की जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची प्राकृतिक रचनेसोबत तुलना केली असता खालील मुद्दे प्रकर्षाने जाणवतात. इथे काही मुद्दे दिलेले आहेत आपल्याला जागतिक लोकसंख्येची वितरणाची जे त्या संबंधी. त्यामध्ये आपण पाहू एक एक मुद्दा आपण सविस्तर त्याविषयी माहीत पाहू की बर्फाच्छादित प्रदेश, उत्तर व दक्षिण ध्रुवावरील प्रदेशात लोकसंख्या फारच कमी आढळते. आता आपल्याला माहिती आहे की दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव इथे लोकसंख्या फारच कमी आढळते. त्यामुळे दक्षिण ध्रुवाविषयी आपण अगोदर आत्ताच माहिती पाहिली तिथे स्थायिक लोकसंख्या नाही तिथे स्थानिक, कारण की दोन्ही प्रदेश बर्फाच्छादित प्रदेश आहेत त्याच्यामुळे लोकसंख्या तिथे नसते. आणि वाळवंटी प्रदेशातही लोकसंख्येचे वितरण विरळ असते, वाळवंटामध्ये कमी प्रमाणात लोकसंख्या असते. जसे की राजस्थानमध्ये जे वाळवंट आहे म्हणजे राजस्थानचे जे पश्चिम भागामध्ये तिथे लोकसंख्येचे प्रमाण कमी असते कारण वाळवंटामध्ये. आणि पर्वतीय प्रदेशात लोकसंख्या कमी आढळते, पर्वतीय प्रदेशातही कमीच लोकसंख्या असते. लोकसंख्या जास्त कुठे असते तर ते मैदानी आणि किनारी. कारण की जसं की आपण भारतामध्ये पाहू शकतो की मैदानी जो भाग आहे दख्खनचे जे पठार आपण म्हणतो त्या मैदानी भागामध्ये लोकसंख्या जास्त प्रमाणात असते आणि किनारी जो भाग असतो त्या किनारी भागामध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या ही असते. आणि काही ठिकाणी नद्या खोऱ्यांचा प्रदेश असूनही लोकसंख्या विरळ आढळते. काही ठिकाणी नद्यांचा प्रदेश असून सुद्धा काही ठिकाणी तसे आहेत. त्यामध्ये जसं की ॲमेझॉन नदी आपण पाहतो, कारण ॲमेझॉन नदी ही खूप मोठी नदी आहे, ती जास्त प्रमाणात पाणी वाहून येते. त्या नदीवर जे आहेत ते वने आहेत मोठ्या प्रमाणात, त्यामुळे तिथे लोकवस्ती जास्त प्रमाणात ॲमेझॉन नदीच्या काठावर झाली नाही. याचाच अर्थ आता इथे उदाहरण आपल्याला दिलं की ॲमेझॉन नदीच्या काठी लोकवस्ती जास्त प्रमाणात झाली नाही आणि त्यावरूनच आपल्याला उदाहरण दिलं की याचाच अर्थ असा होतो की प्राकृतिक रचनेशिवाय इतरही घटक लोकसंख्या वितरणावर परिणाम करतात. वने, जसे की आपण पाहिले की वने जे आहेत त्यामुळे तिथे लोकसंख्याही वाढू शकली नाही, लोकवस्त्या ज्या आहेत त्या ॲमेझॉन नदीकाठी वाढू शकल्या नाही. आणि ते सांगा पाहूमध्ये हे तुम्ही पाहायचे की प्राकृतिक रचना व वनाशिवाय असे कोणते घटक आहेत जे लोकसंख्या वितरणावर परिणाम करत असावेत. इथे तुम्ही एक यादी करा याविषयी दिलेले. तेवढे काही जास्त महत्त्वाचे नाही, आपण त्या महत्त्वाची माहिती बघू. त्यामध्ये लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे भौगोलिक घटक. आता लोकसंख्येचा जो वितरणाचा परिणाम आहे
तर भौगोलिक घटकाचा जो काय परिणाम होतो त्याविषयी माहिती पाहू. आणि लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे काही प्राकृतिक व मानवी घटक दिले आहेत. आपल्याला ते एक तक्ता 1.3 मध्ये दिलेले आहेत. त्या देशांची किंवा प्रदेशांची योग्य उदाहरणे देऊन तक्ता जो आहे तो आपल्याला पूर्ण करा असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. सुलभतेसाठी 2 उदाहरणे तुम्हाला याच्यामध्ये त्यांनी सोडून दाखवलेले आहेत. जसे हे तुम्ही पाहू शकता की प्राकृतिक ऑब्लिक मानवी घटक. आणि हे सर्व स्वाध्याय आहे मित्रांनो. नंतर आपण जे व्हिडिओ बनवू त्यामध्ये हे सर्व आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू स्वाध्यायामध्ये. त्यानंतर इथे दिले की उंच संकल्पना मानवी घटक ऑब्लिक प्राकृतिक, त्यामध्ये उंच संकल्पना आणि जास्त घनता लोकसंख्या, त्यामध्ये सकल मैदानी प्रदेश, उद्या गंगेचे मैदान, ते जास्त घनता म्हणजे लोकसंख्येत जास्त घनता उंच संकल्पना भागामध्ये कुठे असते, त्यामध्ये सकल मैदानी प्रदेशामध्ये असते. त्यानंतर मित्रांनो कमी घनता, त्यामध्ये पर्वतीय भूमी, उद्या हिमालय, इथे लोकसंख्येची घनता ही फार कमी प्रमाणात असते. कारण की हिमछदित प्रदेश असल्यामुळे ते जास्त प्रमाणात लोक हे राहत नसतात. आणि ते आर्थिक तुम्हाला दिले की आर्थिकमध्ये जास्त घनता, व्यापारी आणि आर्थिक केंद्र उद्या टोकियो, इथे जास्त प्रमाणात लोकसंख्या आहे. आणि कमी जर पाहिले त्यामध्ये लुझियाना, इथे लोकसंख्या ही कमी प्रमाणामध्ये आहे. आणि इथे भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. आणि खालील घटक लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतात. हे जे घटक आहेत ते आता त्याविषयी आपण माहिती पाहू. आणि प्राकृतिक घटकामध्ये पहिलाच मुद्दा आहे की प्राकृतिक रचना, त्यालाच आपण भूरूपे असे म्हणतात. जसे की मैदानी प्रदेशात तसेच मंद मैदानी प्रदेशात शेती व्यवसाय सहजपणे केला जाऊ शकतो. आणि शेती जास्त प्रमाणात मैदानी जिथे गाळाची जमीन असते तिथे चांगल्या प्रमाणात केली जाते. आणि अशा भागात औद्योगिकरण, वाहतूक मार्ग यांचा विकास सहज होऊ शकतो. कारण की मैदानी प्रदेशामध्ये जास्त प्रमाणामध्ये ज्या कंपन्या असतात त्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. कारण की तो माल इकडून तिकडे त्यांना ने आण करण्यासाठी हे मैदानी प्रदेश हे एकदम चांगल्या प्रकारे असतात. वाहतूक मार्ग यांचा विकास सहज होऊ शकतो. वाहतूक मार्गाचा विकास होतो. कारण की जे डोंगराळ प्रदेशात असतात त्या डोंगराळ भागामध्ये रस्ते, महामार्ग बनवणे हे फार अवघड काम आहे. पण हे जे मैदानी प्रदेशामध्ये हे सोपे काम आहे. आणि डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात त्या मानाने लोकसंख्या विरळ आढळते. डोंगरी प्रदेशामध्ये, पर्वतीय भागामध्ये. आणि पर्वतीय प्रदेशात जिथे पाण्याची व उदरनिर्वाहाची सोय होते तिथे लोकसंख्या केंद्रित झालेली आढळते. उदा डेहराडून, लेह याविषयी माहिती दिली आहे. डेहराडून हे उत्तराखंडमध्ये, तर लेह हे जे लद्दाख आहे तिथे लेह आहे. आणि ते लोकसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये एक वसलेली आहे तिथे. कारण की तिथे पाण्याची जी आहे ती व्यवस्था आहे मोठ्या प्रमाणात तिथे. आणि यातूनच असा निष्कर्ष आता इथे दिले आपल्याला माहिती काय दिली होती, तर जो मैदानी प्रदेश असतो त्या मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्या ही जास्त प्रमाणात राहते. तर पर्वतीय भागामध्ये लोकसंख्या ही कमी प्रमाणात राहते. पण काही पर्वतीय भागामध्ये पाण्याची वगैरे व्यवस्था असते तिथे थोड्या प्रमाणात लोकसंख्या ही वाढत असते. आणि त्याचनंतर याच्यातून निष्कर्ष त्यांनी दिला आहे की पठारी व पर्वतीय प्रदेशामध्ये किनारी, आता इथे माहिती दिली की पठारी व पर्वतीय प्रदेशापेक्षा किनारी व मैदानी भागात लोकसंख्या दाट राहते. कारण की आपण त्याविषयी माहिती पाहिली की पठारी भागामध्ये ही लोकसंख्या जास्त असते. जो मैदानी भाग असतो तिथे लोकसंख्या ही जास्त प्रमाणात असते. आणि हवामान, तर हवामानाचा लोकसंख्येवर काय परिणाम होतो त्याविषयी आपण माहिती पाहू. की प्रतिकूल हवामान असलेले प्रदेश, अतिउष्ण व अतिशीत वाळवंटी प्रदेश तसेच अतिपर्जन्याचे प्रदेश हे मानवी वस्तीस अनुकूल नसतात. कारण की जिथे बर्फाच्छादित प्रदेश असतो, जिथे जास्त बर्फ पडतो तिथेही मानवी वस्ती होऊ शकत नाही. त्याचनंतर उष्ण, जिथे जास्त प्रमाणात उष्णता असते तिथेही मानवी वस्ती जास्त प्रमाणात नसतात, जसे की वाळवंट वगैरे. त्यानंतर अतिशीत व शीत पदार्थ जसे की काश्मीर वगैरे, जे जास्त हिमालय जिथे जास्त थंड असते तिथे. आणि वाळवंटी प्रदेश त्याविषयी पण माहिती पाहिली. पर्जन्याचे प्रदेश जिथे की जास्त प्रमाणात पाऊस पडतो तिथेही जास्त प्रमाणात लोकसंख्या ही नसते, तिथे मानवी वस्ती हे नसतात. आणि तिथे लोकसंख्या कमी असते त्या मानाने ऋतूप्रमाणे हवामान फारसे बदलत नाही. असे प्रदेश लोकांना अधिवासनासाठी आकर्षित करतात. भूमध्य सामुद्रिक हवामान प्रदेशातील आल्हाददायक हवामानामुळे मानवी वस्ती वाढली आहे. आणि तिथे मानवी वस्ती वाढत आहे. आणि अतिशीत जे हवामानाच्या प्रदेशात एस्किमो व प्लॅस या जमातीच्या लोकांनी तेथील हवामानाशी जुळवून घेतले आहे. आणि ह्या ज्या जमाती आहेत त्या एक आदिवासी जमाती आहेत, एस्किमो
आणि त्याच्यानंतर प्लब, लॅप्स अशा ह्या 2 आदिवासी जमाती आहेत. आणि यांनी लोकांशी तेथील हवामानाशी जे आहे त्यांनी एक हातमिळवणी केली, अशी जुळून घेतली असे म्हणू शकतो आपण. कारण विषुववृत्तीय असलेल्या ॲमेझॉन आणि कांगोच्या सकल प्रदेशात प्रतिकूल हवामानामुळे लोकसंख्या खूपच विरळ आहे. आणि जो कांगो आणि ॲमेझॉन म्हणजेच ब्राझील हे जे विषुववृत्त आहे ते या दोन्ही ठिकाणाहून गेलेले आहे. त्यामुळे इथली जी लोकसंख्या आहे ती कमी प्रमाणात आहे, कारण की इथे जे उष्णता आहे ती जास्त प्रमाणात होत असते त्यामुळे. आणि एस्किमो हे जे जमात आदिवासी त्याविषयी तुम्ही माहिती मिळवा. आणि पाण्याची उपलब्धता याविषयी पण माहिती पाहू मित्रांनो. पाण्याच्या उपलब्धतेचा लोकसंख्येवर काय परिणाम पडतो. त्यामध्ये पाणी हा सर्व सजीवांसह मानवासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की पाणी हे जीवन आहे आपले. आणि मुबलक पेयजलाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी मानवी वस्ती स्थापन करण्यास प्राधान्य देते. आकृती 1.2 मधील नकाशावरून तुम्हाला सहज जाणवेल. कारण की पूर्वीपासून आपण पाहिलं मित्रांनो तर मानवी वस्ती जी आहे ती कुठल्या एखाद्या नदी जी असते त्या नदीकाठीच मानवी वस्ती असते. कारण की अनेक गावं तुम्ही पाहू शकता की नदीकाठावरच असते. त्यामध्ये उदाहरणार्थ आपण पाहिलं की शिप्रा नदीकाठी उज्जैन हे शहर आहे. आणि तसेच गोदावरी नदीकाठी नांदेड हे शहर आहे. हिंगोली जे आहे ते कयाधू नदीकाठी आहे. तसेच आपल्याला अनेक शहर हे आपल्याला वेगवेगळ्या नद्यांच्या काठावर पाहायला मिळतात आपल्याला. तर हैदराबादमध्ये मूसी नदी आहे. असे वेगवेगळे शहर जे आहेत म्हणजे जे लोकवस्त्या आहेत त्या नद्यांच्या काठावर होत असतात. त्यामध्ये सिंधू संस्कृती ही नद्यांच्या काठावरच होती. आणि नद्यांची जी खोरी, किनारी प्रदेश व मैदानी प्रदेश हे भाग दाट लोकवस्तीनं हे जे भाग आहेत ते व्यापलेले आहेत. कारण की इथे दाट लोकवस्ती आहे म्हणजे किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि नद्यांची खोरी इथे. कारण की इथून जो आहे तो जास्त प्रमाणात शेतीला उत्पन्नही होते. त्यामुळे इथले जे वातावरण आहे ते सर्व तिथल्या लोकवस्तींना व्यवस्थित सूट होते. त्यामुळे इथे लोकवस्ती जी आहे ती वाढत जाते मोठ्या प्रमाणामध्ये. जसे इथे काही उदाहरण दिलेत की नाईल नदीची खोरे. नाईल नदी जी आफ्रिका खंडामध्ये जगात सर्वात लांब नदी नाईल ही आहे. आणि या नाईल नदीच्या खोऱ्यामध्ये लोकवस्ती जास्त प्रमाणात आहे. कारण की नाईल ही इजिप्तची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. आणि भारतीय किनारी प्रदेश इत्यादी इथे जे आहे लोकसंख्येचे जे वितरण आहे ते जास्त आहे. आणि काही ठिकाणामध्ये लोकसंख्येचे वितरण कमी असते. वाळवंटातील मरुस्थानी लोकसंख्येने व्यापलेले आढळतात. उद्या भारतातील फलोदी आणि सौदी अरेबियातील अल अहसा इत्यादी म्हणजे या ठिकाणी लोकसंख्या म्हणजे वाळवंट असूनही तिथे लोकसंख्या ही जास्त प्रमाणात आहे. लोकसंख्येचे वितरण हे जास्त प्रमाणात आहे. आणि इथे जरा डोके चालवा याविषयी माहिती दिली त्याविषयी तुम्ही माहिती मिळवा. त्यामध्ये आपण मृदा हा घटक पाहू. नंतर समोरच्या व्हिडिओमध्ये बाकीचे पण घटक पाहू. त्यामध्ये शेती व त्या संबंधित कामांसाठी सुपीक जमीन महत्त्वाची असते. आणि म्हणूनच त्या प्रदेशात सुपीक गाळाची मृदा असते तिथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. गाळाची जी मृदा असते तिथे शेतीमध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न होत असते. आणि इथे उदाहरण दिले की मिसिसिपी, गंगा, इरावती, यांगत्से या नद्यांची पूर मैदानी, त्याचप्रमाणे रेगूर आणि काळी मृदा असलेले प्रदेशही दाट लोकवस्त्याचे आहेत. कारण की साहजिकच नदींच्या जो खोरी असतात तिथे मोठ्या प्रमाणात गाळ असतो हा नद्यामुळे आलेला. आणि त्यामुळे शेतीचं जे उत्पन्न आहे ते जास्त प्रमाणात होते. आणि त्यामुळे इथे लोकवस्तीही दाट होत आहे तिथे. आणि ज्वालामुखी जो असतो तो मृदा देखील ज्वालामुखीपासून ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्यापासून जो लाव्हारस बाहेर येतो त्या लाव्हारसापासून तिथे एक जमीन तयार होते. एक तिथे खडक होतो, त्यानंतर जमीन होते आणि ती एक सुपीक असते, खूप सुपीक असते. आणि अशा मृदेच्या आच्छादनामुळे ज्वालामुखी पर्वतांच्या उतारावर किंवा पायथ्यात देखील लोकसंख्या अधिक आढळते. आणि ज्वालामुखी उद्रेकाच्या पठारात किंवा पर्वताच्या पायथ्याशी लोकसंख्या ही जास्त प्रमाणात आढळते. त्यामध्ये जावा, जसे की इंडोनेशियामधील जावा याचे उदाहरण दिलेले आहे. त्यानंतर जपान, सिसिली आणि मध्य अमेरिकेतील ज्वालामुखी पर्वतांचे उतार व पायथ्याजवळ लोकसंख्या वसवण्यासाठी पूरक बनले आहेत. याविषयी माहिती दिली.
इथे आपल्याला निर्वासन याविषयी फोटो दिलेले की लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी निर्वासित करत आहेत, कारण की ते ज्वालामुखीचा स्फोट आहे त्यामुळे त्यांना हे निर्वासन करावं लागत आहे. तिथे आपल्याला दिले की परंतु सुप्त अवस्थेतील ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि वस्त्या आपदग्रस्त होतात, तिथे वित्त व जीवितहानी ही मोठ्या प्रमाणात होते. आणि आकृती 1.3 मध्ये आपण ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाली येथील अंगुम पर्वत, आता बाली हा इंडोनेशियामधील बाली जे ठिकाण आहे तिथेचा अंगुम पर्वत आहे आणि या प्रदेशातील लोक त्यांनी तो प्रदेश सोडला होता, कारण तिथे ज्वालामुखीचा हे मोठ्या प्रमाणात स्फोट झाला होता. ज्वालामुखी काही ज्वालामुखी हे सुप्त अवस्थेत असतात, पण नंतर ते कधी फुटूही शकतात. आता मित्रांनो, इथं आपल्याला मानवी घटक याविषयी माहिती दिलेली आहे, पण मानवी घटक हे जे टॉपिक आहे, हा जो मुद्दा आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होतो मित्रांनो. त्यामुळे रुपेश एज्युकेशन पॉईंट हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आता जो क्लास आहे आपला तो जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ओके, गुड बाय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू मित्रांनो.